करायचे होते। तर त्या अनुषंगाने आपला जो निधी अर्थसंकल्प मंजूर झालेला आहे त्यामध्ये आता मागची प्रशासन काळातली जी विषय होते ते सुद्धा आहेत। तर जसं मगाशी चर्चा झाली सभेमध्ये की वेगवेगळे आधीचे विषय जर पेंडिंग असतील तर ते पण पुढे घेऊन जसे जसे आपल्याला निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे विकास कामं जी आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ज्यांची अमाऊंट मोठी आहे, पण जसजसे त्यांची कामं पुढे सरकत जातील त्याप्रमाणे त्यानुसार तरतूद आपण शासनाकडून मागणार आहोत आणि काम करणार आहोत। त्याच्याबरोबरच प्रभागामध्ये राबवली जाणारी विकास कामं आहेत ती विकास कामं सुद्धा जिथे जिथे आपण सांगितलंय जिथे जिथे गरज आहे अशा ती कामं द्या असं आपण आवाहन केलं होतं। त्यानुसार आपण ती कामं सिलेक्ट करून ती कामं या जनरल बोर्डामध्ये घेतलेली आहेत। तर नक्कीच प्रभागामध्ये प्रत्येकाला न्याय मिळेल। आता तिथे मगाशी बरीच मोठी चर्चा झाली की कोणाची कामं कमी आहेत, कोणाची जास्त आहेत। जशी जशी आमच्याकडे कामं येत गेली आम्ही अजेंडा तयार करत गेलो। प्रामुख्याने असं पण झालं होतं की शिवसेनेच्या नगरसेवकांना आम्हाला एकदा कॉल करून त्यांना सांगावं लागलं की अरे तुमची विकास कामं आम्हाला पत्र पाठवा जेणेकरून आम्हाला जीबी लावता येईल, जनरल बोर्ड लावता येईल। तर त्या अनुषंगाने नंतर त्यांच्याकडून सुद्धा विकास कामं आली। प्रत्येकाने गटनेत्याकडे पत्र दिलं होतं त्यानुसार आमच्याकडे जशी पत्र आली त्यानुसार आम्ही विषय घेतले आणि जनरल बोर्ड प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ची ही जनरल बोर्ड होती म्हणून हे विषय इतके आलेले आहेत। आणि काही जर कोणाचे कमी जास्त विषय झाले असतील तर नक्कीच आता आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला जनरल बोर्ड लावायची थोडे थोडे विषय घेऊन, कारण की हा मोठा गॅपनी जनरल बोर्ड लागल्या कारणाने ह्याच्यामध्ये विषय भरपूर आलेले आहेत। तर नक्कीच नंतरचे जे विषय आहेत ते सगळ्यांचे प्रभागातील जे विषय आहेत ते घेऊन प्रत्येकाला न्याय देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच कामं केली जाणार आहेत। जसं जसं आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे बजेटमध्ये चेंजेस करून किंवा त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करून आम्ही पुढे कामं सरकवत जाणार आहेत आणि विकास कामं केली जाणार आहेत।